श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 11 नृगराजाचा उद्धार। द्वारकाधीश श्रीकृष्णाची मुले प्रद्युम्न, सांब वगैरे एका उपवनात खेळत होती। खेळून खेळून ती मुले दमली होती। दुपारची वेळ, त्या मुलांना खूप तहान लागली। त्यांनी पाणी शोधले, पण छे, पाणी कोठेच मिळेना। शेवटी ती मुले एका मोठ्या विहिरीवर गेली। पाहतात तर ती विहीरही कोरडीच। त्यांनी आत डोकावले, तोच काय नवल, त्या विहिरीत एक भला मोठा सरडा दिसला। मगरीपेक्षा मोठा असा तो सरडा। तो त्या विहिरीतून वर येण्यासाठी सारखा धडपडत होता, पण त्याला ते जमतच नव्हते। मुलांनी त्याची खूप मजा पाहिली। काही मुलांना त्याची दया आली। त्यांनी वेलीचे दोर करून विहिरीत सोडले। त्या सरड्याला ओढून ओढून ती मुले दमली। सरडा काही वर येईना। मुलांच्या खटाटोपाची ती वार्ता श्रीकृष्णाला कळली। मग स्वतः श्रीकृष्ण त्या विहिरीवर आले। त्यांनी सहजच त्या सरड्याला वर काढले। श्रीकृष्णाचा हस्तस्पर्श होताच एकदम काय नवल, त्या सरड्याचे रूप पालटले। तो आता एक तेजस्वी व दिव्य पुरुष होऊन हात जोडून कृष्णापुढे उभा राहिला। श्रीकृष्ण म्हणाले, बाबा रे, तू आहेस तरी कोण, आणि अशा सरड्याच्या रूपात विहिरीत का बरे पडला होतास? तो पुरुष म्हणाला, देवा, मी इक्ष्वाकू वंशातला नृग नावाचा राजा आहे। मी मोठा दानशूर होतो। माझ्याकडे आलेल्या कोणालाही मी रिकाम्या हाताने परत जाऊ देत नव्हतो। त्यातल्या त्यात गोदान करण्याचा मला छंदच होता। हजारो उत्तम गायी मी ब्राह्मणांना दान दिल्या, पण एके दिवशी एक मोठी गफलत घडली। माझ्या हातून नकळत अशी एक मोठी चूक झाली। म्हणजे त्याचे असे झाले की एका ब्राह्मणाला मी दान दिलेली गाय कशी कोण जाणे परत माझ्या गायीच्या गोठ्यात खिल्लारात आली होती। तीच गाय मी पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकली। तो दुसरा ब्राह्मण ती गाय घराकडे नेत असता पहिल्या ब्राह्मणाने त्याला गाठले। त्या गायीवरून दोघांचे खूप भांडण झाले। ते भांडण मग माझ्यापर्यंत आले। मी त्या दोघांची खूप समजूत घातली। त्या गायीच्या बदल्यात दुसऱ्या 100 गायीही देण्याचे कबूल केले। पण छे, प्रत्येक जण म्हणायचा, छे छे, मी हीच गाय घेणार। बोला, आता मी तरी काय करणार? शेवटी दुसऱ्या ब्राह्मणानेच ती गाय नेली, आणि मग पहिल्या ब्राह्मणाने मला तळतळून शाप दिला। या साऱ्या भानगडीत खरे तर माझी काहीच चूक नव्हती, पण तो महिना अधिक मास होता, आणि पुरुषोत्तमा प्रित्यर्थ मी एका ब्राह्मणाला दान दिलेली गाय तीच पुन्हा नकळत दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली। त्या गोदानात घडलेल्या अपराधामुळे मला तो शाप भोगावा लागला। मरणोत्तर यमराजाने मला हे सरड्याचे रूप देऊन या विहिरीत ढकलून दिले। मी धडपडत येथे पडलो होतो, पण आज मी धन्य झालो। भगवंता, तुमच्यामुळे आज माझा उद्धार झाला। पुरुषोत्तम मासातील गोदानाचे महापुण्य तर माझ्या गाठीशी आहेच, पण सत्संगतीचा महिमा त्याहूनही थोर आहे। ते नकळत घडलेले माझे पाप आज नाहीसे झाले। इतके बोलत असता स्वर्गातून एक विमान तेथे आले। श्रीकृष्णाला वंदन करून तो दिव्य पुरुष नृगराजा त्या विमानात बैसला आणि थेट गोलोकात निघून गेला। विष्णूंनी लक्ष्मीला ती गोदानाची आणि सत्संगतीची नृगराजाची कथा सांगितली। नंतर लक्ष्मी म्हणाली, देवा, आता मला अधिक मासातील दीपदानाच्या पुण्याईची कथा सांगावी। मग विष्णूंनी लक्ष्मीला पुढील प्रमाणे त्या कथा सांगितल्या। त्या पुढे 12, 13, 14 आणि 15व्या अध्यायात ऐकाव्या। श्रीकृष्णार्पणमस्तु।